नमस्कार. मी श्रीरंजन आवटे. छात्रों की गूंजचा पुण्यामध्ये कार्यक्रम काल पार पडला आणि तुम्हाला सांगतो, माहोल तयार झाला. माहोल बदललेला आहे, वातावरण बदललेलं आहे, वारं फिरलं आहे. तुम्हाला वाटेल की हे अतिशयोक्ती विधान आहेत, पण तुम्ही काल जर प्रत्यक्ष छात्रों की गूंजच्या इथं असला असतात तर तुम्हाला माझ्या प्रत्येक शब्दावरती विश्वास बसला असता. मी काल या छात्रों की गूंजच्या कार्यक्रमाला AISSMSच्या ग्राउंडवरती उपस्थित होतो. आंखो देखा हाल तुम्हाला सांगतो. 5 वाजताचा कार्यक्रम होता. साधारण 5:15 5:30च्या आसपास तिथे मी पोहोचलो आणि प्रचंड गर्दी तिथे होती. म्हणजे अनेक जण वेगवेगळे आकडे सांगतायत, पण माझ्या मते साधारणपणे 40 ते 50 हजार विद्यार्थी तिथं असावेत. छात्रों की गूंज सुरू झाल्यापासून आपल्याला कल्पना आहे की कोटामध्ये ते झालं, डेहराडूनला झालं, प्रयागराजला झालं. पहिल्यांदाच पुण्यामध्ये विद्यार्थिनी या केंद्रस्थानी होत्या. सर्वाधिक विद्यार्थिनी असाव्यात असा आग्रह स्वतः राहुल गांधींचा होता आणि त्याच्यामुळे राहुल गांधींनी त्यांच्या समोरचा जो सगळा जो ऑडियन्स आहे तुम्ही पाहाल तर सगळ्या मुली आहेत. त्याच्या बाहेर जी स्क्रीन लावली होती तिथं काही मुलं उपस्थित होती. मी तिथे गेलो आणि पाहिलं तर आशिष कौर नावाची एक पॉप गायिका, ती अतिशय सुंदर अशा प्रकारे गाणी गात होती. गाणं गाता गाता नाचत होती आणि तिथं ज्या प्रकारे सगळा तो परफॉर्मन्स होता, तो परफॉर्मन्स पाहून मी अक्षरशः म्हणजे भारावून गेलो. म्हणजे तिथं काही पत्रकार सोबत होते, ते पत्रकार सुद्धा नाचायला लागले आणि फुलांची उधळण, रोषणाई, कलरफुल असं सगळं. आणि त्याच्यामध्ये इतकी सुंदर गोष्ट तुम्हाला सांगतो की पहिल्यांदाच मी असं पाहिलं की मुली एखाद्या मुलीला अशा खांद्यावरती घेतात. 4-5 मुली अशा खांद्यावरती घेतल्यामध्ये आय लव्ह राहुल, आमची मागणी आहे की स्कॉलरशिपची मागणी आमची पूर्ण हवी वगैरे वगैरे. म्हणजे जे तुम्ही दहीहंडीला अतिशय थिल्लरपणा करताना मुलांना पाहता, पुरुषांना पाहता, तशा प्रकारे मुली म्हणजे तशा प्रकारे नव्हे, म्हणजे अशा प्रकारे खांद्यावरती घेणं या मुद्द्यापुरतं म्हणतोय मी. पण मुली अशा खांद्यावरती बसलेल्या आहेत इतर मुलींच्या आणि त्या म्हणतायत की एज्युकेशन करता आमची ही मागणी आहे, आम्हाला असं वाटतं की मुलींना सुद्धा समान न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मुली अतिशय भारावून जाऊन बोलतायत. म्हणजे राहुल गांधींना उशीर होत होता तर एका मुलीने असं मोबाईलवरती लिहिलं होतं की राहुल जी कब आने वाले हैं, अंजली तुम्हारा इंतजार कर रही है, अंजली तुम्हारा वेट कर रही है. अशा प्रकारे खूप सुंदर असा सगळा माहोल तयार झालेला होता. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 7:30 वाजता राहुल गांधी तिथं आले. राहुल गांधी आले तेव्हा एकच जल्लोष झाला. समोर तुम्ही पाहिलं तर समोर सावित्रीबाई आहेत, महात्मा फुले आहेत, चे गवेरा आहेत, नेहरू, अशा सगळ्या प्रकारचे पोस्टर्स फार मोठ्या पोस्टर्सचा परवानगी नव्हती, पण स्क्रीन्सवरती किंवा काही ठिकाणी त्यांनी फलक असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. राहुल गांधी आले आणि ते म्हटले की मी तुम्हाला भाषण देणार नाही, मी तुमच्यासोबत गप्पा मारायला आलोय, चर्चा करायला आलोय. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदाच जो नेता आलेला आहे तो भाषण द्यायला, तुम्हाला सुनवायला, काहीतरी त्याचं म्हणणं मांडायला आलेलं नाही, तो गर्दीला ऐकायला आलेला आहे. म्हणजे जी जन की बात आहे ते तो ऐकू पाहतोय. आणि मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, राहुल गांधींनी प्रेझेंटेशन सुरू केलं आणि या प्रेझेंटेशनमध्ये स्त्रियांवरती कशा प्रकारचा अन्याय होतो. म्हणजे मुळामध्ये त्यांनी हे सांगितलं की स्त्रियांना 3 प्रकारच्या रोल्समध्ये, म्हणजे तुम्ही एकतर कोणाची मुलगी असता, बायको असता, आई असता, अशाच रोल्समध्ये, अशाच नातेवाईक असण्याच्या रोलमध्ये बाईला कसं बंदिस्त केलं जातं, तिला कसं कंट्रोल केलं जातं, तिला कसं तिचं शोषण होतं, तिला कसं हॅरॅस केलं जातं, हे सगळं राहुल गांधी सांगत होते. आणि मग एकापाठोपाठ एक मुली तिथे येत होत्या. खूप वेगवेगळ्या भागातल्या त्या मुली होत्या. म्हणजे एक मुलगी होती, तिनं MPSCच्या अनुषंगाने तिथं असणारा प्रश्न सांगितला. एका मुलीनं आदिवासी जी आश्रमशाळा आहे किंवा आदिवासी वसतिगृह जे आहे, हॉस्टेल जे आहे, तिथे असलेला प्रॉब्लेम सांगितला. राहुल गांधी प्रत्येकाचं म्हणणं अतिशय काळजीपूर्वक ऐकत होते. म्हणजे राहुल गांधींना तुम्ही थोर वक्ता म्हणणार नाही कदाचित, पण राहुल गांधी हे सर्वोत्तम श्रोते आहेत. आणि सर्वोत्तम श्रोता असणं हे लोकशाहीमध्ये जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याकडे भाषणाला फार महत्त्व आहे. अरे कसं भाषण गाजवलं, कसं परफॉर्म केलं, याला एक मर्यादित महत्त्व असलं पाहिजे, पण त्याला अतिरेकी महत्त्व आपल्याकडे दिलेलं आहे. राहुल गांधी अतिशय काळजीपूर्वक ते ऐकतात. त्या आश्रमशाळेतल्या वसतिगृहातल्या तिची मुलगी होती, ट्रायबल मुलगी जी होती, आदिवासी मुलगी जी होती, तिला ते असं म्हणाले की तुम्ही एवढं उपोषण करतात, तुम्हाला तिकडे काय बोलवत नाही, मी येतो, मी तुमच्यासोबत उभा राहतो.
किंवा जेव्हा एका मुलीने सांगितलं की माझा रंग हा फेअर नाही आहे, मी ब्लॅक आहे किंवा थोडीशी सावळी आहे म्हणून माझा लग्नाचा प्रश्न आहे किंवा काय, राहुल गांधी तिला अतिशय मनापासून म्हणाले, बिलीव्ह मी, यू आर व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे ज्ञानेश्वरी अहिवळे हे तिचं नाव. तर या मुलीला ते म्हणाले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखाद्या सिनेमातला प्रसंग असावा अशा प्रकारे सगळा माहोल तयार झालेला होता. खूप सुंदर राहुल गांधी एका पाठोपाठ एक पितृसत्ता कशा प्रकारे आहे हे सगळं सांगत होते. आणि त्याच्यामध्ये अचानक सरप्राईज एंट्री होती ती नेहा राठोडची. नेहा राठोड आली आणि तुम्हाला सांगतो यूपी में काब आहे ते तुम्ही तिचं ऐकलं असेल, जल्लोष झाला आणि तिनं राहुल गांधी इतकीच ती अतिशय कॉन्फिडंट, खूप सहज ती स्टेजवरती आली आणि ती म्हणाली की तुम्हाला माहिती आहे की मी कशा प्रकारे बोलते हे करते, त्याच्यामुळे लोक म्हणतात की हे कुछ सुधरने वाली नाही आहे. आणि त्याच्यावरती राहुल गांधी म्हटले की लोक हो मलाही ट्रोल करतात लेकिन मैं भी सुधरने वाला नाही हूं. आणि एकूणच मुलींचा त्यांचे काही पालकही होते काही ठिकाणी, सगळ्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळा मिळाला. आणि अखेरीस हे सगळं झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी, मोहन भागवत, योगी आदित्यनाथ यांची काही विधानं दाखवली आणि ते म्हटलं ही विधानं पहा, ही विधानं कुठून येतात. म्हणजे त्यात आपला कल्पना आहे की जंतर मंतरवरती मुलींनी शिव्या दिल्या आणि हा कल्चरल शॉक होता अशा प्रकारे मोदी म्हणाले. त्याच्यावरती राहुल गांधी म्हटले की शिव्या देणं कुणीही वाईटच आहे, मग मुलींनीच दिल्यावर तुम्हाला काय एवढा प्रॉब्लेम होतो. हा जो विचार आहे हा येतो कुठून, आणि हा येतो मनुस्मृतीमधून. आणि म्हणून ते म्हणाले की स्मॅश द पॅट्रियार्की, पितृसत्तेला ठेचा, पितृसत्ता नष्ट करा, हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या कार्यक्रमामध्ये कुठेही थेट राजकीय भाषा ज्याला म्हणता येईल, म्हणजे पक्षीय अशा अर्थाने, निवडणुकीच्या अर्थाने असं की भाजप वाईट आहे, संघ वाईट आहे, अमुक आहे तमुक आहे असं काही ते बोलले नाही. त्यांनी मुलांचे म्हणजे आता मुलींचे प्रश्न समजावून घ्यायचा प्रयत्न केला आणि इथली पितृसत्ता, इथली सामाजिक व्यवस्था जी आहे ती कशी आपल्याला बदलता येईल यासाठीचा आपल्याला प्रयत्न काय करता येऊ शकतो या अनुषंगाने ते बोलत होते, या अनुषंगाने ते ऐकत होते. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधींनी राजकीय संभाषणाची, पॉलिटिकल कम्युनिकेशनची पुनर्व्याख्या केली, रिडिफाईन केलेलं आहे सर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पत्रकार परिषद राहुल गांधी कशी घेतात, तर अलीकडच्या काळामध्ये ते बसलेले असतात किंवा चार लोक त्यांच्या शेजारी असं नाही, ते प्रेझेंटेशन करतात, फिरत फिरत बोलतात आणि ओपनली कोणाचेही प्रश्न घेतात. तसंच त्यांनी राजकीय सभेची एक परिभाषाच बदलून टाकली. म्हणजे तुम्ही विचार करा की कुठल्याही प्रकारचं भाषण, हार तुरे, अमुक तमुक काही नाही. राहुल गांधी येतात आणि विद्यार्थिनींशी छान प्रकारे संवाद साधतात, त्याच्यामध्ये तिथं गाणी असतात, असा जल्लोषाचा माहोल असतो. पहिली गोष्ट म्हणजे विरोध म्हणजे आता काहीतरी फक्त जिंदाबाद मुर्दाबादच्या गोष्ट नाही, तर ती एक सेलिब्रेशनची गोष्ट आहे, लोकशाहीच्या सेलिब्रेशनची गोष्ट आहे. हे पहिल्यांदा राहुल गांधींनी त्यांच्या कार्यक्रमामधून दाखवून दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे मी बोलायला आलेलो नाही, मी तुमचं ऐकायला आलेलो आहे. हे जे आहे ऐकणं, लोकांचं ऐकणं, नेत्याचं लक्षण काय असतं, नेत्यानं फक्त स्वतः बोलायचं आणि लोकांनी फॉलो करायचं असं नाही. म्हणजे जसं टीचिंग हे दुहेरी असतं, शिक्षण हे दुहेरी असतं, शिक्षक शिकत असतो, विद्यार्थीही शिकत असतो, दोघंही शिकत असतात एकमेकांकडनं. तसं नेता सुद्धा लोकांकडनं ऐकत असतो आणि त्यांनाही काही सांगत असतो. त्या प्रकारे राहुल गांधी ऐकत होते, ही त्यातली दुसरी महत्वाची गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुली याच्यामध्ये फार प्रामुख्यानं केंद्रभागी होत्या, त्यांच्यावरती फोकस होता. मला वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट आहे की राहुल गांधींनी आवर्जून स्त्रियांचा मुद्दा मांडला. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही जर हे पाहिलं सगळं प्रेझेंटेशन, म्हणजे मी स्वतः प्राध्यापक आहे आणि आम्हाला माहिती आहे की वर्गामध्ये आम्ही कसे लेक्चर्स घेतो, तर एखादं सोशॉलॉजीचं, समाजशास्त्राचं लेक्चर असावं अशा प्रकारे राहुल गांधी बोलत होते. मग तुम्ही म्हणाल की अरे ह्यानं तर राजकारण केलं पाहिजे, हे काय करतोय बाकीच्या गोष्टी, म्हणजे त्यानं निवडणुकीची भाषणं द्यावी, त्यांना अमुक पॉलिसीविषयी बोलावं, तमुक बोलावं. पण नाही, राहुल गांधी अतिशय मूलभूत मुद्द्याविषयी बोलतात. केवळ निवडणुकीच्या मतांचा मुद्दा नाही हा. त्यांचं म्हणणं की तुमच्या दररोजच्या आयुष्यामध्ये जी पितृसत्ता आहे, जी पुरुषसत्ता आहे, ती जर आपल्याला उलथून लावायची असेल तर काय केलं पाहिजे. आणि मला आठवलं की 1930च्या साधारणपणे आसपास महात्मा गांधींनी असे अनेक रचनात्मक कार्यक्रम सुरू केले, म्हणजे कुटीरोद्योग म्हणा, अस्पृश्यता निवारण वगैरे वगैरे. आणि काँग्रेसमध्ये लोक अस्वस्थ झाले, ते म्हटले हे काय चाललंय, आपल्या ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवायचं आणि तुम्ही तो फोकस हलतोय, तुम्ही हे कार्यक्रम काय घेत बसलात. त्यावेळेस गांधींनी जो विचार मांडला, गांधी असं म्हणाले त्यावेळेस की स्वातंत्र्य तर मिळेल, म्हणजे एकूण काळाच्या ओघामध्ये आपल्याला स्वातंत्र्य केव्हा ना केव्हा मिळेल, पण आपल्याला हा समाज नवा निर्माण करायचा आहे. आणि त्यामुळे उद्या फक्त भाजप गेली, काँग्रेस आली किंवा आणखीन कोणी आलं, हा सत्तांतराचा मुद्दाच नाहीये. हा प्रश्न असा आहे की समाज म्हणून आपण बदलणार का, समाज म्हणून एकूण मुळापासून काही बदल होणार आहेत का,
असा जो मूलभूत मुद्दा आहे त्या मुद्द्याला राहुल गांधींनी हात घातला आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे लोकांची ते खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट झाले, लोकांना ते भिडलं. अरे हा मुद्दा, हा माणूस केवळ फक्त आमच्या काँग्रेस पक्षाला, काँग्रेस पक्षाचं चिन्ह नाही कुठे, काँग्रेसचे कुठे फलक नाहीत. तुम्ही पहा, म्हणजे तुम्ही तिथे सगळे व्हिज्युअल्स पाहिली, पंजा हे जे चिन्ह आहे काँग्रेसचं ते कुठेही तुम्हाला दिसत नाही. तिथे राहुल गांधी आहेत, राहुल गांधी बोलतात आणि त्यांनी म्हटलंय गर्ल्स गर्ल्स गट्स ग्लोरी, अशा प्रकारचा सगळा तो मस्त माहोल होता. आणि तुम्हाला सांगतो की मुली, मी अनेक माझ्या विद्यार्थिनींशी भेटलो, काही मैत्रिणींशी भेटलो, त्या भारावून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या की असा नेता आम्ही पहिल्यांदा पाहिला. म्हणजे अनुजा धाकरस म्हणून एक पत्रकार आहे, तिनं खूप चांगला व्हिडिओ केला. एक बाई रडली त्याच्याकडे की काय प्रकारचे प्रॉब्लेम्स आम्ही फेस करतो, आणि राहुल गांधींनी याच्याविषयी बोललो. प्रत्येकाला वाटतं की माझे काही प्रश्न आहेत आणि राहुल गांधींनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. राहुल गांधी हे या सगळ्या महिलांचा आवाज ऐकतायत, सगळ्या जे आंदोलक आहेत, जे काहीतरी आग्रहानं मांडू इच्छित आहेत. म्हणजे मध्यंतरी ते परवाच्या कुठल्या तरी भाषणात असं म्हणाले की राहुल गांधी है ही नाही, राहुल गांधी सिर्फ आपकी आवाज है. आता हे जे ते ज्या पातळीवरती जे स्पिरिच्युअल बोलतायत ते किती लोकांना कळेल हा वेगळा मुद्दा आहे. पण तुम्हाला मी हे सांगतो की राहुल गांधींच्या ह्या सभेनं ज्या प्रकारे जेनझी सोबत बोललं जाऊ शकतं, अतिशय खिलाडू वृत्तीनं, अतिशय प्रेमानं, ही सगळी भाषा ही प्रेमाची आहे. आणि म्हणून शेवटी जेव्हा त्यांना तुझा अँकर आहे त्याने विचारलं की पुणे म्हणजे काय, तेव्हा राहुल गांधी असं म्हणाले की होय, पुणे म्हणजे प्रेम. आणि पुणे म्हणजे प्रेम म्हटल्यानंतर एकच जल्लोष झाला. दुसरी मुलगी म्हणाली की पुणे, तिथे काय उणे. त्यामुळे या पुण्यामध्ये खरोखरच काय उणे की जिथे महात्मा फुले आहेत, जिथे सावित्रीबाई फुले आहेत, असा प्रचंड मोठा वारसा की ज्यांनी 1848ला पहिली शाळा ही मुलींसाठी इथं सुरू केली. त्या पुण्यामध्ये मुलींसाठीचा छात्राओं की गूंज, खरं म्हणजे छात्रों की गूंज, छात्राओं की गूंज होते. मला असं वाटतं की वातावरण हळूहळू बदलत चाललेलं आहे. मौसम यहाँ का बदलने लगा है. आणि म्हणून तुम्ही पाहत राहा. मला असं वाटतं की द्वेष, मत्सर, असूया ह्या सगळ्याच्या पलीकडे जात आपण राहुल गांधी काय म्हणतायत, विद्यार्थिनी काय म्हणतायत, लोकांचा आवाज ऐकत राहूयात आणि हातात हात घेऊन पुढे जात राहूयात. मला असं वाटतं की असं जर आपण केलं तर केवळ सत्तांतर नाही, तर समाज हा रिडिफाईन होईल, समाज अधिक प्रगल्भ होईल. तो प्रगल्भ व्हावा, तो झाला तर मारी छोरियां क्या छोरों से कम है असं आपल्याला खरोखर म्हणता येईल. त्या नाहीतच, पण त्यासाठीचा अवकाशसुद्धा आपल्याला निर्माण करता येईल. त्याच्यामुळे मनुस्मृतीला नकार देत संविधानाचा स्वीकार करणं हीच खऱ्या अर्थानं बदलाची सुरुवात आहे. खूप खूप धन्यवाद.